हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये. तर आजची रेसिपी असणार आहे जी मला कमेंट आली होती आणि ती हायलाईट झाली होती की त्यांना माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना गुलाबजामुनची रेसिपी पाहिजे होती, बघायची होती. तर तीच आपल्याला आज बघायची आहे. तर जास्त काय मोठी नाही आहे. इन्स्टंट गुलाबजामुन जे आपण बनवणार आहोत ते काही सगळेच बनवतात, पण जरा माझी पद्धत वेगळी आहे, त्या पद्धतीने मी बनवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा सगळेजण आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. चला तर मग बघूया गुलाबजामुन. तर इन्स्टंट गुलाबजामसाठी लागणारं साहित्य आहे हे मार्केटमध्ये भेटतं गुलाबजामचं पॅकेट, ते आहे साखर, वेलदोडे, थोडंसं मळण्याकरता दूध आणि तळण्यासाठी तेल. गुलाबजाम बनवायच्या आधी सुरुवातीला पहिल्यांदा पाक करण्यासाठी ठेवायचं. तर मी असं एक पातेलं घेतलेलं आहे. ते पॅकेट माझा अर्धा किलोचं आहे, त्यामुळं किमान ह्याच्यामध्ये एक मला 1.5 लिटर तरी पाणी बसेल असं मी हे पातेलं घेतलंय. 1 लिटर पाणी आहे. आता हे याच्यामध्ये 1 लिटर पाणी होतं. अर्धा किलोसाठी मी 1.5 लिटर पाणी तर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हे वेलदोडे टाकते सोडून. मी आता ही साखर घेतली, ही जवळपास 1 किलो आहे. तर मी यातली थोडी ठेवणार आहे, सगळी घालणार नाही, कारण गोड आम्हाला आवडत नाही. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर मी अर्धा किलोसाठी तर 1 किलो साखर घेतली, पण मी सगळी घालणार नाहीये. तुम्हाला जर हवी असेल तरच तुम्ही घाला. तर इकडे मी पाक बनवायला ठेवलाय, तोपर्यंत आपण हे पीठ मळायला ठेवूया. तर याच्यामध्ये थोडं थोडंसं करून दूध घालायचं, एकदम घालायचं नाही, तर ते पातळ होईल आणि गुलाबजामुन आपले तेलात गेल्यानंतर सगळे असे सॉफ्ट पडतात एकदम. काय बनवायला? गुलाबजामुन. कधीपासून येतेस तू? मस्त वास्त छान. अर्धवट झाली रेसिपी आमची. किती काय काय रेसिपी काय काय आम्हाला सांगा. किती घातली आहे, काय केले सांगा की. हे मी अर्धा किलोचं पॅकेट आणले. आशीर्वाद. पहिल्यांदा ट्राय करून म्हटलं आशीर्वादचं, म्हणून ते आणले. साखर किती घालताय अर्धा किलो? अर्धा किलोला जसं तुला गोड हवं असेल तसं. जर छोटं पॅकेट असेल तर तू किमान एक आपलं अर्धा किलोला थोडी कमी घालायची, आणि गोड हवा असेल तर अर्धा किलो घालू शकतेस तू. जसं तुम्हाला पाक तुम्हाला आवडतोय ना त्या पद्धतीने तुम्ही घालू शकता. वेलदोड टाकलाय का? हा, फ्लेवरसाठी मग छान फ्लेवर होतो ना त्याच्यामध्ये, वास घालायचा मोठा. त्यामुळे त्याच्यामध्ये वेलदोडे घालायचे. कशात म्हणताय, दुधात का पूर्ण? 1 वाटी दूध घातले, पाण्यात पण मळलं तर चालतंय, असं काही नाही. थोडं दूध आणि थोडं थोडं दूध थोडं पाणी, नाही दूध वापरलं तरी देखील चालतंय, पाण्यात जरी मळलं तरी पण चालतंय. पण एकच ठीक आहे की पीठ मळताना की एकदम पातळ मळायचं नाही, एकदम सॉफ्ट बनवायचं नाही. म्हणजे थोडं थोडं पाणी घ्यायचं. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि घट्टसर मळायचं, जेणेकरून ते आतपर्यंत त्याच्या पाक जातोय. थोडंसं हाताला तूप लावायचं असं, आणि गोळी बनवायला घ्यायची. तुम्हाला जितके मोठे छोटे असतील हवे असतील तसे तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे मी बनवलं. तर हे आपण सगळे बनवून घेऊया. तर असे हे सगळे गोळे करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे. आता इकडे मी तेल टाकून ठेवले. हे तेल चांगलं गरम झालं की मगच आपण त्याच्यामध्ये हे गोळे टाकतो. इकडे तोपर्यंत पाकळी होते आपला. तर आता तेल तापत आलेलं आहे, आपण त्याच्यामध्ये हे गोळे टाकूया. गोळे आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचे, गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. तर बघा, अशा प्रकारे हे मंद आचेवरती भाजून घ्यायचे. किती छान कलर आले बघा. बघा, अशा प्रकारे हे तळून घेतलेले आहेत. आणि हे डायरेक्टली पाकामध्ये आता अजिबात टाकायचे नाही आहेत आपल्याला. हे थंड करून घ्यायचे, आणि पाकही अगदी थंड करून घ्यायचा. गरम पाकामध्ये अजिबात टाकायचे नाही. आता पाक थोडा थंड झालाय, त्याच्यामध्ये आपण आता हे टाकून घेऊ. आणि अजूनही थोडा वेळ थंड करत ठेवायचं. आणि हे थंड झालं रूम टेम्परेचरवरती की मग फ्रीजला लावून ठेवायचं. बाहेर ठेवायचं नाही. फ्रीजला लावल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं पाक जो गुलाबजामचा गोळा आहे तो आतमध्ये शोषून घेतो, त्यामुळे ते फ्रीजला लावायचं. अगर फ्रीज नसेल तर तुम्ही थंड पाण्यामध्ये असंच पातेलं ठेवू शकता, नॉर्मल पाण्यामध्येही ठेवू शकता, जेणेकरून झटपट हे होऊन जातात. हे बघा कसे दिसत आहेत गुलाबजामुन. अजून थंड झाले की अजून छान लागतात ते.
तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, घरी करून बघा आणि मलाही नक्की कमेंट करून नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला पूर्णपणे आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मग उद्याच्या ब्लॉगमध्ये.